पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। स्वे स्वे कर्मणभिरत संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तत्सृणु। हा 45वा श्लोक आहे। आपापल्या कर्मामध्ये तत्परतेनं अगदी एकाग्र होऊन असं जे काही असलेला कर्म करत असलेला असा जो माणूस आहे त्याला फलप्राप्ती म्हणजे वैराग्य प्राप्त होतं आणि त्यामुळं परमात्माही प्राप्त होतो। असं आपल्या स्वकर्मामध्ये रत असणं किंवा त्यामध्ये लक्षपूर्वक कर्म करणं असा जो मनुष्य आहे तो आता मोक्ष पावतो हे आता आपल्याला सांगितलं आहे, म्हणजेच परमात्म्यापर्यंत जातो। पण तो कसा मोक्ष पावतो त्याचा आता आपल्याला मांडण्या करणार आहेत। आता येच विचक्षणा वेगळा लिया वर्णा उचित जैसे करणा शब्दाधिक। आता हे जे सगळे मांडण्यात हे सांगणार आहेत याच्यामध्ये जसं जसं कर्म ज्या ज्या वर्णाला दिलेलं आहे ते हुशारीनं चाणाक्षपणानं जे काही करत असतात ते करतात। म्हणजे कसं की त्यांचं ते निश्चित आहे। जसं एखाद्या इंद्रियाचा तोच विषय हा धर्म आहे तसं ते वर्ण परिपूर्ण करणं आहे। आता काय दाखवलं की समजा कान आहे तर कानाचा शब्द हाच विषय, डोळ्याचा रूप हाच विषय, हे जसं निश्चित आहे तसं त्या त्या वर्णाला तेच कर्म निश्चित आहे। ना तरी जळदच्युता पाणिया उचित सरिता सरितेसी पांडुसुता सिंधू उचितो। आता जसा पाऊस पडला म्हणजे सगळीकडचं पाणी वाहवत 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 ओढ्यातून ओघळीतून नदीला मिळतं। नदी मोठ्या नदीला मिळते आणि मोठी नदी समुद्राला मिळते। हेच त्यांचं जसं उचित कर्म आहे, ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या ह्याच्याप्रमाणे जात राहणं हे उचित आहे। तैसे वर्णाश्रम वशे जे करणीय आले असे गोऱ्या अंगा जैसे गोरेपण। त्याप्रमाणे जसा आपला वर्ण आहे आणि त्या वर्णाप्रमाणे तुमच्या भागाला कोणतं कर्म आलं आहे ते कर्म तुम्ही आनंदाने करत राहणं हेच करणीय आहे। त्याच्यात बदल करायचं म्हटलं तर आपल्याला करता येत नाही। मग त्याला उदाहरण दिलं की जसा गोरा मनुष्य आहे त्याला वाटलं नको माझं गोरंपण, मग त्याला काय सोडता येतं का? त्याला त्याच्याप्रमाणे गोरच राहावं लागतं। तया स्वभाव विहिता कर्मा शास्त्राचे निमुखे विरोत्तमा प्रवर्तावया लागी प्रमा आढळ कीजे। तेव्हा हे जे स्वाभाविक कर्म आहे ते स्वाभाविक कर्म यथास्थित व्हायचं असेल तर तो जो काही वर्ण आहे त्या वर्णाप्रमाणे होत असलेलं कर्म होण्याकरता शास्त्र प्रमुख आहे। त्यांनी शास्त्राकडं पाहावं, शास्त्राने आपल्याला कोणतं कर्म दिले तिकडं व्हावं, त्याप्रमाणे आपलं कर्म करायला सुरुवात करावी। पै आपुले चिरत न थिते घेपे पारखियाचे निहाते तैसे स्वकर्म आपैते शास्त्रे करावे। त्याला उदाहरण दिले, आपल्या घरात आपल्याला एखादं रत्न सापडलं, काहीतरी दागिना सापडला, मग तो रत्न आहे, हिरा आहे, सोन्याचा आहे किंवा चांदी आहे, पण हे चांदीचंच का हे सोन्याचं आहे ह्याचा संशय असतो आपल्याला।
मग ते कोणत्या तरी त्याचे पारख करणाऱ्याकडे घेऊन जावं लागतं आणि त्यांनी सांगितलं ना हे सोनं आहे किंवा हे खोटंच आहे, हे चांदी, असं जर सांगितलं तर आपला त्याच्यावर काय विश्वास बसतो. त्यांनी सांगितलं हे सोनं की सोनंच. अगोदरात तो म्हणतो निसता तिथं की मलाही वाटत होतं सोन्याचंच असेल, पण खात्री नव्हती ना. खात्री करून घेतली की मग मात्र ते निश्चित कशाचं आहे कळतं. त्याप्रमाणे आपल्याला जे कर्म प्राप्त झालेलं आहे ते शास्त्राकडून खात्री करून घ्यावं लागतं. जैसी दिठी असे आपुल्या ठाई, परी दीपेवीन भोग नाही, मार्गू न लागता काही, पाय असता होय. आता त्याप्रमाणे आपल्याला चांगलं दिसतंय पण रात्री अंधार आहे आणि दिवा नाही हातात. त्याच्यामुळं काही जरी वाटलं की आता काय आहे, एखाद्याला भूक लागली, पण कुठं काय ठेवलं आहे हे बघायला दिवा पाहिजे होता ना हातात, तर ते शोधता आलं असतं. दिवा नसल्यामुळं ठेवल्याची जागा राहिली एकीकडं, हे दुसरीकडंच जाऊन धडकला. म्हणजे त्याला भूक लागलेली असून भूक भोगता येत नाही, कारण हातात उजेड नसल्यामुळं ठिकाण सापडलं नाही, पदार्थ सापडले नाहीत. हे जसं आहे तसं मार्गच नाही सापडला तर पाय असून काय करायचं आहे. म्हणून ज्ञानिया ज्ञातिवशे साचारू, सहज असे जो अधिकारू, तो आपुलालिया शास्त्रे गोचरू आपण कीजे. आता त्याला थोडंसं नाव बदललं. आपण आत्तापर्यंत वर्णाप्रमाणे म्हणत होतो तर जातीप्रमाणे. तुम्हाला जे कर्म निश्चित करून ठेवलेलं आहे तेच तुमचं सत्य आचरण आहे आणि ते करणं म्हणजे तुमचा अधिकार आहे. कारण ज्याला कोणाला जसं विहित असतं तसंच ईश्वर त्याच्या पुढं देतो आणि त्याप्रमाणे ते कर्म केलं असता, त्याच्यात शास्त्राची मदत घेतली असता तुम्हाला ते कर्म फलदायी होईल. मग घरी चाची ठेवा, जेवी डोळ्या दावी दिवा, तरी घेता काय पांडवा आढळू असे. त्याचप्रमाणे जे जे काय आपल्या घरातलंच आहे कुठंतरी आडबाजूला ठेवलेलं असतं, कुठं भिंतीच्या आतल्या कपाटात ठेवलेलं असतं किंवा कुठं खाली जमिनीत, पण रात्रीच्या वेळेला जर बघायचं असेल तर दिवा लागतो हातात. म्हणजे मग रात्रीची वेळ आहे, कोणी कुठं नाही समोर, दिवाही हातात आहे, आता ती वस्तू घ्यायला काय हरकत आहे, ती वस्तू सहज तुम्हाला सापडेल. तैसे स्वभावे भागा आले, वरी शास्त्रे खरे केले, ते विहित जो आपुले आचरेगा. आता त्या सगळ्या आत्तापर्यंत झालेल्या ओव्याचं यथास्थित आता काय केलं, मांडण्या अशी केली की तैसे तुमच्या स्वाभाविकपणानं जे तुमच्या भागाला आलेलं आहे, जे तुमच्या प्रारब्धात पुढं आलेलं आहे आणि शास्त्राने तुम्हाला त्याची आज्ञा दिलेली किंवा शास्त्र तुम्हाला ते करा म्हणून सांगतं, असं जर विहित कर्म आचरण केलं तर ते योग्य कर्म असतं. परी आळसू सांडोनी, फळ काम दवडोनी, अंगे जीवे मांडोनी, तेथेची भरू. आता त्याला पुन्हा एक दिलं उदाहरण. म्हणजे काही गोष्टी किती महत्त्वाच्या असतात पहा. आपल्याला कळलंसुद्धा की हे आपल्या स्वाभाविक कर्म आपल्या भागाला आलेलं आहे आणि शास्त्र सांगते कर म्हणून करू, आता पुन्हा करू, आता पुन्हा करू. असं जर केलं तर आळसू सांडोनी. आता तसं पुन्हा पुन्हा म्हणू नको. तुझ्या समोर ते कर्म ते शास्त्र सांगते जर स्पष्ट झालं लगेचच ते कर्म करावं. फळ काम दौडोनी, आणि ह्या कर्मापासून मला काय मिळेल अशी इच्छा करायची नाही, फळाची इच्छा करायची नाही. हे दोन्ही सोडून लगेच ते कर्म परिपूर्ण करावं. ओघी पडिले पाणी, नेणे आनानी वाहानी, तैसा जाय आचरणे व्यवस्थोनी. आता पहा, म्हणजे ज्याला त्याला उदाहरणसुद्धा किती अत्यंत चांगलं दिलेलं आहे की काय आहे की ओघ आहे नदीचा आणि त्यात काहीतरी पाणी पडलं तर ते ओघाबरोबरच वाहून जाणार ना.
ते पाणी म्हणते का मी तुमच्यातलं नाही? ते जसा ओघ चालला आहे तसं त्या ओघात जसं वाहत जातं, तसं आपण ज्या व्यवस्थेत आलेलो आहोत त्या व्यवस्थेप्रमाणे आपलं आचरण त्याप्रमाणे करत राहावं लागतं. अर्जुना जो यापरी ते विहित कर्म सोये करी, तो मोक्षाच्या ऐलद्वारी पैठा होय. तेव्हा हे अर्जुना, आता जे जे वर सांगितलं, आपल्या वर्णाप्रमाणे आपल्या भागाला आलेलं कर्म, शास्त्राने विहित केलेलं कर्म, असा जो कोणी करत असतो त्या विहित कर्माचं फळ काय असेल तर तो मोक्षाच्या दारात जातो. जे अकर्णा आणि निषिद्धा न वचेची काही संबंधा, म्हणून भवाविरुद्धा मुकला तो. एकंदरीत काय आहे की जे कर्म करू नको म्हणून सांगितलेलं आहे त्या कर्माचा त्याग सहजच करायचा आहे, आणि जे निषिद्ध आहे त्या निषिद्ध कर्माचाही त्याग करायचा आहे, तेही आपल्या हातून होऊ द्यायचं नाही. असं जर झालं तर जो कोणी ह्या संसारामध्ये गुंतलेला आहे, त्यात जो अडकून पडला आहे त्यातून सहज मुक्त होऊन जाईल. आणि काम्यकर्माकडे न परतेची जेथ कोडे, तेथ चंदनाचे निखोडे न लेचितो. आता तसंच वर जसं सांगितलं का नाही की जे करू नये असं कर्म आहे अकरणीय, दुसरं सांगितलं निषिद्ध, ते तर सोडलंच. आता सांगतात सकाम कर्मही नाही. सकाम कर्माकडे जो कोणी पाहत नाही, समोर दिसला किंवा त्या सकाम कर्मापासून काहीतरी आहे असं जरी जाणीवेत येत असलं तरी तो विहित कर्म करणारा, याकडं लक्ष देणारा तत्पर पुरुष तिकडं पाहत नाही. त्याला उदाहरण दिलं की जसं आपण एक उदाहरण ऐकतच असतो की खोडा म्हणून एक शिक्षा असते, आणि ती शिक्षा प्रत्येक कायद्याला दिली जाते. त्या खोड्यात बसवायचं त्याला आणि ती शिक्षा द्यायची. आता गंमत म्हणून सुद्धा खोड्यात कोण बसेल का? शिक्षा दिलेलं तर आपोआप बसतो, त्याला बसावंच लागतं. गंमत म्हणून हे आता माऊली त्यात अजून गंमत करतात की तो चंदनाचा होता, मग चांगला सुगंध येतोय म्हणून तरी कोणी बसेल का? बसणार नाही. येर नित्य कर्म तव फल त्यागे वेचिले सर्व, म्हणून मोक्षाची शिव ठाकूल आहे. तेव्हा एकंदरीत जे जे आपलं नित्यकर्म आहे ते नित्यकर्म कोणत्याही फलाची इच्छा न करता केलेलं कर्म सतत ईश्वरार्पण भावनेनं जर करत राहिला तर त्याला मोक्षप्राप्ती, म्हणजे जसं आपण म्हणतो की त्या गावाला नाही त्या गावाच्या शिवपर्यंतसुद्धा जाणं होतं आहे का नाही, शक्यता कमीच आहे. पण हे सांगतात असं जर कर्म केलं तर मोक्षाच्या शिवेपर्यंत तुम्ही जाऊ शकाल. ऐसेनी शुभाशुभी संसारी, सांडिला तो अवधारी, वैराग्य मोक्षद्वारी उभा टाके. तेव्हा मग कोणाचा कसंही असो, म्हणजेच काय आहे, ठाकठीक संसार असला तर माणसाला बरं वाटतं, म्हणून ह्याला शुभ संसार असं म्हटलं. आणि काही नाही, कशाला मेळ लागत नाही, नेहमी अपुरेपणच. असा अशुभी संसार जरी असला तरीसुद्धा तो या अशा प्रकारच्या कर्म करणाऱ्याला त्रास देत नाही, शुभ असो किंवा अशुभ असो, कारण तो तत्परतेनं वर्णाला आलेलं ते जे कर्म आहे तो सहज करत असल्यामुळं त्याला जर काय असेल तर पहिल्यांदा वैराग्य, कारण त्यांनी फलाची आशा सोडली ते वैराग्याच्या धैर्यावरच, आणि मग त्यामुळं त्याला मोक्षाचं दार सहज सापडतं किंवा मोक्षाच्या दारातच उभा राहतो जाऊन. जे सकळ भाग्याची सीमा, मोक्ष लाभाची जे प्रमा, नाना कर्म मार्ग श्रमा शेवटू जेथ. आता अशा तऱ्हेनं जे काही कर्म करणार आहे तो त्याच्या भाग्याला जे काही आलेलं आहे त्याप्रमाणे करत तो आपल्या निश्चयातून म्हणजे मोक्ष लाभ प्राप्तच करून घ्यायचा आहे असं ज्याने निश्चय केलेला आहे, या निश्चयातून आपल्या करत असलेल्या कर्माचा आधार घेत, जो असलेला त्याचा आश्रम आहे, वर्ण आहे, त्याचा आधार घेत
तो आपलं जे काही जीवन आहे ते परिपूर्णतेला नेतो. मोक्षपळे दिधली ओल, जे सुकृत तरूचे फूल, ते तये वैराग्य ठेवी पाऊल भवरू जैसा. आता जिथं काय आहे की मोक्ष, जसं माऊली सांगतात का नाही, मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, असा ज्यांनी मोक्षाचा रस्ता धरलेला आहे आणि त्यासाठी लागत असलेली सुकृत म्हणजे चांगल्या प्रकारची कर्म करत करत तो त्या चांगल्या प्रकारच्या कर्माची फुलं त्याला प्राप्त झाली, असं असून त्या फुलावर आता वैराग्य नावाचा भुंगा त्याच्यावर काय रुंजून रुंजून असा फिरत राहतो. आम्ही पाही आत्मज्ञान सुदिनाचा, वाधावा सांगतया अरुणाचा, उदयो त्या वैराग्याचा ठावो पावे. आता त्याला उदाहरण दिलं की जसं सूर्य उगवत असतो, तत्पूर्वी उषक काल होतो, तांबडं फुटतं म्हणजे सगळीकडं लाल लाल असं होतं. हे काय आहे की सूर्य उगवण्याची पहिल्यांदा आता सूर्य आला हो असं सांगणारा जो काही पुढं दिंडीत जसा पुढे येतो वर्धावा किंवा सांगणारा, तसं हा काय आहे की अरुण किंवा ते उषक काल हे पुढे येतो. तसं आत्मज्ञान सुदीन तुला प्राप्त होणार आहे, असा चांगला दिवस उगवणार आहे आत्मज्ञानाचा, हे सांगणारं वैराग्य हेच वधावा पुढे येत आहे. किंबहुना आत्मज्ञान जेने हाताये निदान, ते वैराग्य दिव्यांजन जीवे पावे. आता त्याला दुसरं उदाहरण दिलं की जसं तो जो काही आहे की आत्मज्ञान हे एक ठेवा आहे जमिनीच्या पोटातला, पण तो आहे नाही कळायला काय करावं लागतं, तर मुळात आपल्या ठिकाणी अंजन घालावं लागतं. तेव्हा वैराग्य हे दिव्यांजन आहे आणि ते डोळ्यात घातल्यामुळं हा जो काही ठेवा आहे तो दिसत असतो. ऐसी मोक्षाची योग्यता सिद्धी जायतया पांडुसुता, अनुसरो निविहिता कर्मायया. याप्रमाणे मोक्ष कसा प्राप्त होतो, आता आपल्याला चालू श्लोकात त्यांनी दिले की आपल्या आपल्या कर्मामध्ये वर्णानुसार जो योग्यतेची कर्म करतो त्याची वाटचाल कशी असते, तर त्याची वाटचाल इथपर्यंत आलेली आहे की तो आता मोक्षाची योग्यता प्राप्त करून मोक्षसिद्धी प्राप्त करणारी कर्म त्याने आत्तापर्यंत केलेली आहेत. हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य ओलावा, आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची. तेव्हा हे जे काही करत असलेला विहित कर्म आहे ते जे काही केलं आहे ते ईश्वरार्पण भावनेनं करत असल्यामुळे अंतःकरणात ईश्वराचा भाव आहे. केलेले कर्म म्हणजे ही आपण परमात्म्याची किंवा संतांची सेवाच करतो आहे अशा तऱ्हेनं करत असल्यामुळं तीच ईश्वराला अर्पण होत असतात. पै आघवांची भोगेसी पतिव्रता क्रीडे प्रियेसी, की तयाची नामे जैसी तपे तिया केली. आता जशी पतिव्रता म्हणजे पत्नी आपल्या पतीला जे काही असेल ते भोगण्याकरता आपलं शरीर त्याच्याजवळ देऊन टाकते आणि मग त्याच्यापासून जे काही असेल ते रतिसुख भोगते. त्याचे तिनं शारीरिक तप असो, वाचिक तप असो, मानसिक तप असो, ही सगळी तप त्या पतीची सेवा करण्यातच तिला प्राप्त झालेली आहेत. का बाळका एकी माये वाचोनी जिने काय आहे, म्हणून सेविजे की तो होये पाठाचा धर्मू. जसं लहान बाळक आपल्या आईलाच अनुसरलेलं असतं, आईशिवाय जसं त्याला काहीही नाही, त्याच्या ठिकाणी आई हेच काय आहे मुख्यत्व आहे, त्याप्रमाणे याने हे सगळी कर्म करणं म्हणजेच आपला जो काही आहे काय वर्णाश्रमाचा जो ओघ आहे त्या ओघाचा धर्म पाळलेला आहे. नाना पाणी म्हणून मासा गंगा न सांडिता जैसा, सर्व तीर्थ सहवासा वरपडा झाला. आता पाणीच होतं आणि त्या पाण्यात मासा होता. त्याच्या असं लक्षात आलं की आपल्याला पाण्यात राहायचं आहे, पण ते पाणी होतं गंगेचं
आता जसं पाण्यात राहायचं आहे हे तो ठेवून तो जर गंगेतच सतत राहिला तर तीर्थातच राहिला की, आणि त्यामुळं त्याला जर काही झालं असेल तर त्याच्या ठिकाणी योग्य असं जे मिळणारे गंगेचं पावित्र्य पण ते मिळालं. तैसे आपुलिया विहिता उपावो असे न विसंविता, ऐसा कीजे की जगन्नाथा भारू पडे. याप्रमाणे ज्याने आपले विहित कर्म, आपल्या भागाला आलेलं कर्म कोणत्या प्रकारचं कुरकुर न करता, कोणत्या प्रकारचं त्याच्यावर हे काय आहे की क्षोभ निर्माण न होईल अशा तऱ्हेचा, पण ते अत्यंत आनंदाने जर कर्म पार पाडलं तर हा सगळा भगवंतावरच त्यांनी भार टाकल्यासारखा आहे. अगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केलिया निभ्रांत सापडे चितो. तेव्हा एकंदरीत आहे तुम्हा आम्हाला कुठं जन्माला घालावं, काय कर्म मागं लागावं हे ईश्वरानेच निश्चित केलं आहे, आणि म्हणून ते विहित आहे. आणि तेच विहित कर्म आपण जर करत गेलो तर आपल्याला निश्चित मोक्षमार्ग प्राप्त होणार आहे. पै जीवाचा कसी उतरिला ते दासी की गोसाविणी झाला, सिसेवेची तया मविला वही देवी. आता एकंदरीत काय आहे की जे काही आहे त्याची जी काही कसोटी असते म्हणा सेवा करण्यात, ती कसोटी ज्याच्या ठिकाणी उतरली, मग तो दासी असू द्या किंवा तिथं काय सांगितलं की त्या मालक असू द्या, कुणी जरी असलं तर ते सेवा करण्यामध्ये जसा तो काय करतो की काय असेल त्याला त्या त्रास झाला सेवा करता करता, कोणी अपमानित केलं तरीही तो काही मानत नाही. असं जर त्याच्या ठिकाणी असेल तर त्यांनी जसं आपलं काय तपश्चर्या करण्यात सर्वस्व वाहावं लागतं, तसं त्याने आपलं मस्तकच तिथं वाहिल्यासारखं आहे. तैसे स्वामीच्या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा, येरते गा पांडवा वाणिज्य करणे. एकंदरीत आपली जी काही स्वामी, आता अर्थात स्वामी म्हणजे परमात्मा, परमात्म्याची सेवा करण्यात किंवा परमात्म्याला दाखवून देणारे संत महात्मे सद्गुरू हे स्वामीच असतात. त्यांची सेवा करण्यात जे काही मनोभाव आहे, तुमच्या मनोभावानं जर सेवा करत असेल तर तुम्ही परमसेवा केली, आणि त्याचं फळ जर काय असेल तर ते सेवा करून काय मिळवायचं हे वाणिज्य झालं, व्यापार झाला. पण त्या व्यापारात तुका म्हणे हित होय तो व्यापार, असा त्याच्या ठिकाणी हिताचा व्यापार होणं हे जसं गरजेचं आहे तसं त्याची कर्म व्यवस्थित होत असतील तर तो निश्चितच मोक्षप्राप्तीपर्यंत जाऊ शकतो. ही वाटचाल कशी असते श्लोकाचं वर्णन करण्यात आणि अजून तेच पुढं आता सांगणार आहे. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. महाबुली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.